तुम्हाला माहित आहे का, संजीवन समाधी, जिवंत समाधी आणि मृत झालेल्या वैष्णवाच्या समाधीत काय काय फरक असतो? आज तुम्हाला मी सांगतो। बघा, वैष्णव जो असतो त्याच्या शरीराला लाकडावर ठेवून जाळलं नाही जात। सनातन धर्मामध्ये आपण अंतिम संस्कार जाळून करत असतो, पण वैष्णवाला त्याचं जे शरीर असतं ते प्रिझर्व केलं जातं। कशा रूपात? समाधीच्या रूपात। मग ती समाधी कशी असते? तिथे मीठ वगैरे टाकतात, जिथे आळ्या किडे अशा प्रकारे होऊ नये ते शरीर उत्तम रीतीने जमिनीमध्ये म्हणजे पंचमहाभूतामध्ये मिसळलं जावं, त्यासाठी ही एक समाधी झाली। त्या ठिकाणी आपण जाऊन प्रणाम करतो आणि दर्शन घेतो। त्या ठिकाणी आपल्याला फक्त एक प्रकारचा ओटा वगैरे दिसत असतो। दुसरी असते जिवंत समाधी। बरेच महापुरुष असे जिवंतपणे समाधी घेतात। मग त्यांना काय केलं जातं? एक खड्डा खणला जातो आणि त्या ठिकाणी ते बसतात, त्यांची पूजा आराधना शिष्यमंडळी करतात आणि त्यानंतर तिथे पूर्णपणे तो खड्डा बंद केला जातो। पण त्या ठिकाणी लक्षात घ्या, ही संजीवन समाधी झालेली नाहीये। त्यांचं शरीर जे आहे पंचमहाभूताचं शरीर, त्यांचे पंचमहाभूत ही पूर्णपणे पंचमहाभूतामध्ये विलीन होतात आणि त्यांचाही नैसर्गिकरित्या जसा मृत्यू होतो त्या रीतीने ते शरीर सोडतात। म्हणजे ते काय करतात? जे अष्टांग योगाद्वारे समाधी अवस्थेत जातात। समाधी अवस्थेत म्हणजे पूर्ण आत्मस्वरूप होऊन ते चैतन्य रूपामध्ये शांत असे बसून पूर्णपणे म्हणजे शरीरामध्ये ते उपस्थित राहत नाहीत, तर ते आपला जो आत्मा आहे, चैतन्य आहे, ते भगवंतामध्ये लावतात आणि त्यांचं शरीर हे तिथल्या त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होतं। अशा प्रकारे जिवंत समाधी असते। पण संजीवन समाधी यापेक्षा वेगळी असते आणि जी एकमेव माऊलींची आहे। आणि संजीवन समाधी म्हणजे काय? पंचमहाभूताचं शरीर आहे, तर हे पंचमहाभूत आपल्या स्वइच्छेने योग शक्तीने ते पंचमहाभूतामध्ये ब्रह्मांडामध्ये विलीन केले जातात आणि त्या ठिकाणी माऊली आजही चैतन्य स्वरूप आत्मस्वरूप बसलेले आहेत। फक्त त्यांचं भौतिकदृष्ट्या आपल्याला पंचमहाभूताचं शरीर दिसत नाही। मग काय असतं? ज्यावेळी माऊलींना इच्छा होते एखाद्या भक्ताला भेटायची, तर ते परत पंचमहाभूताचं शरीर धारण करून बाहेर येऊन त्याला भेटू शकतात। अशा प्रकारे संजीवन समाधीची विशेषता असते। माऊली सदैव तिथे उपस्थित राहून सर्व भक्तांना, भाविकांना आशीर्वाद देत आहेत आणि त्यांना स्वतःहून त्या ठिकाणी बसल्या बसल्या ते सर्वांना आपल्या भागवत धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत आहेत। तर तुमच्यापैकी आळंदीला माऊलीच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कोण कोण गेलं आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं पहिलं नाव काय होतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा।